डॉक्टर नीलम मिसे. आयव्हीएफ मध्ये एक प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. तो प्रश्न असा असतो की आयव्हीएफ मध्ये स्त्रीबीज हे आम्ही एक्स्ट्रॅक्ट करतो, म्हणजे एग रिट्रीव्हल करतो. आणि स्त्रियांचा हा प्रश्न असतो की त्यांच्या बॉडीमधून सगळे एग्स रिट्रीव्ह केले जातील का आणि त्यांचे एग संपतील का. तर याचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे. तर स्त्रियांच्या बॉडीमध्ये एगचा एक साठा असतो आणि दर महिन्यामध्ये काही एग्स त्यांच्या बॉडीमध्ये ओव्युलेट होतात आणि काही एग्स त्यांच्या बॉडीमधून डिस्चार्ज होतात. जसे तुम्ही एखादी स्त्रीला बघाल 25 वर्षाच्या वयामध्ये, तर तिच्या बॉडीमध्ये जे 10 ते 15 रिक्रुटेबल म्हणजे जे ओव्युलेट होण्यासारखे एग्स असतात ते ऍक्टिव्ह दिसतात. ते एग्स त्यांनी जर एग रिट्रीव्हल केलं किंवा नाही केलं तरी त्यांच्या बॉडीमधून ते डिस्चार्ज होणार असतात. जे हे एग्स जे डिस्चार्ज होणारे एग्स असतात ते एक्स्ट्रॅक्ट करून त्यांचं आयव्हीएफ केलं जातं. जर तुमच्या बॉडीमधून हे एग्स एक्स्ट्रॅक्ट नाही केले तरी ते तुमच्या बॉडीमधून ते डिस्चार्ज होणार आहे. आता सेम पर्सन जर 30 इयर्सच्या एजमध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या 30 इयर्सच्या एजमध्ये त्यांचे जे आधीचे बेस्ट क्वालिटी एग्ज आहेत ते डिस्चार्ज झालेले आहेत आणि आताचा त्यांच्या बॉडीचा जो रिझर्व्ह आहे तो आपण रिक्रुटेबल एग्ज म्हणून बघतो. म्हणजे दर महिन्यात ज्यावेळी आपण एग्ज रिट्रीव्ह करतो त्यावेळी तुमच्या बॉडीमध्ये जे एग्ज ते तयार आहेत, जे डिस्चार्ज होणार आहेत तेच एग्ज एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि त्याचंच आयव्हीएफ केलं जातं. तुमचा एग रिझर्व्ह हा सेम राहतो आयव्हीएफ केल्यानंतर. सो प्रत्येक गोष्टीचं एक सायंटिफिक रिझन असतं. हे अंडरस्टँड करून आपण नॅचरली होणारी गर्भधारणा याला असिस्टेड रिप्रोडक्शन मध्ये हेल्प करतो आणि जितकं पॉसिबल आहे तितकं नॅचरल प्रेग्नन्सी सारखं आपण आयव्हीएफ हे केलं जातं. धन्यवाद.